कन्सल्ट इतके झालेले आहे, तर शेतकऱ्यांचा विनाकारण खर्च वाढतोय. इथं प्लॉट शेतकरी मित्रांनो, तुम्ही साईज बघू शकता, क्वालिटी बघू शकता आणि ही ग्रीनरी बघू शकता. पूर्ण इथून तर कडीपर्यंत एकसारखी सगळी वाढ, एकसारखी क्वालिटी आणि ग्रीनरी बघू शकता. अवघ्या 52 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. अतिशय उत्तम असं इथं नियोजन झालेलं आहे. या प्लॉटवर आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं येईल याच्याकडे लक्ष दिलं होतं. आपले शेतकरी मित्र आहे विकास भाऊ, गेले 5-6 वर्षापासून कार्यालयात काम करता येते. तर त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ आपण की यावर्षी काय बदल वाटलेत, काय चेंजेस आहे. तर त्यांना आपल्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती द्या की किती माल निघलाय, पहिला तोडा झालाय त्यांचा. तर आम्हाला प्रथम म्हणजे अक्षय सर आणि प्रमोद सर यांचं मार्गदर्शन भेटल्यामुळं आम्ही यावेळेस जरा थोडं चेंजेस केलं. खाली हा प्लॉट घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माल प्रत्येक ठिकाणी असा माल आहे, तुम्ही कुठं पण बघू शकता, सगळे कारले. तर अशा प्रकारे असा हा माल इकडून बघू शकता. तर अक्षय सर आणि प्रमोद सर यांचं फार चांगलं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट होता. उत्तम ना, सध्या भाव पण बऱ्यापैकी 30-35 आता चालू होऊन प्लॉटला 55 दिवस झालेत. तर अजून त्यांचं म्हणणं आहे का 3-3.5 महिने प्लॉट चालेल. आपल्याला 2 महिने जरी चालला तर उत्तम होईल. आपण बऱ्याचशा गोष्टी अशा केल्या आहेत की जे काही आपलं शेड्यूल बनवलं आहे त्याच्यात आपण मायक्रोन्युट्रिएंट, त्याच्यानंतर खताची ग्रेड आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट वगैरे अशा गोष्टी त्याच्यात शेड्यूल दिलेलं आहे. तर ह्या गोष्टीचा आपण घेतलेला आहे आणि फवारणीसुद्धा गरज असेल त्याच गोष्टीचा वापर केलेला आहे आपण. तर जिथे करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढलंच पाहिजे, पण खर्च पण आटोक्यात राहिला पाहिजे तर जुळेल. कारण भाव पण अनिश्चितता आहे, भाव कमी होतोय जास्त होतोय. तर अशा गोष्टीमुळं आपण शेड्यूल बनवलं व्यवस्थित आणि त्याच्यावर नियोजन चालू केलं आहे. तर तुम्ही प्लॉट बघितला आहे, त्याचं उत्पादन पण चालू आहे. आपला पहिला तोडा 400 ते 500 किलोच्या आसपास गेलेला आहे, 500 प्लसच आहे. आणि रेटसुद्धा 30-35 असा मिळालेला आहे. आता इथून पुढं माल खूप प्रमाणात लागलेला आहे. उत्पन्न तरी आपण टप्प्याटप्प्यात तोडे घेतो तरी 250 किलो माल कंटिन्यू चालेल. तर यावर्षी समाधानी तुम्ही प्लॉटवर? हा, यावर्षी आम्ही समाधानी आहे प्लॉटवर. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं असं आहे की आता अवकाळी पाऊस होतोय, ढगाळ वातावरण तयार झालंय. तर अशा परिस्थितीत आज आपण फवारणी कोणती घेतली ढगाळ वातावरण शेतकऱ्यांना? आणि अँट्रोकॉलचं आणि रोकोलचं आपण कॉम्बिनेशन दिलेलं आहे 1.5 ग्रॅमनी. तर तुम्ही ढगाळ वातावरणात तुम्ही ती फवारणी घ्या, कमी पैशात अतिशय उत्तम असे रिझल्ट आहे. जास्त महागडे औषध घ्यायची गरज नाही आणि ढगाळ वातावरण 100% घेतला पाहिजे फवारणी, जेणेकरून तुमच्या प्लॉटवर डावणी, परत भुरी आणि करपा येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही फवारणी घ्या. जे काही शेड्यूल आहे तुमचं ते चालू राहू द्या आणि मार्केट हे सध्याला चांगलं चालू आहे तर माल निघाला पाहिजे. तर आणि दुसरा सांगायचं की कंटिन्यू पोटॅचे ग्रेड नका सोडू, नायट्रोजन कंटिन्यू चालू राहू द्या, जास्त देऊ नका. जास्त नायट्रोजन गेला तर थ्रिप्स, मावा, तुडतुडी त्याचा अटॅक जास्त होईल. तर बॅलन्समध्ये राहू द्या. ठीक आहे, धन्यवाद.